सकाळ सकाळ शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना। एवढी थंडी वाजायला भक्ती चालली स्कूलला आणि कोणीतरी इथं शेकोटी पेटवली होती। इथे कोणतरी थांबलं होतं ना त्यांनी, तर त्याच्याच शेकोटीला भक्ती शेकत उभं राहिले। कसं वाटते? भारी वाटते काय? भारी वाटते ना। एकतर भक्ती ना आजारी आहे आणि त्याच्यात एवढ्या थंडीच अगं जा ना, शेक जाते ते। आपली घरात आहे, जा की ते धगाला शेक, जरा हात शेक असं, जरा असं बसून वगैरे शेकायचं असतं। शेकोटी आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला। ओहो 6:15 काय तर झालेली आहे आणि आता आमचे रिक्षावाले मामा दारात येऊन पिपी पिपी वाजवत राहतात, त्यामुळे मी बॅग बाहेरच आणून ठेवते। थंडी जाम वाजली आहे मुझको। काय आलं? शेकोटी विजली भक्तीची। भक्तीना सकाळपासून कापा लागली अशी एवढी थंडी आहे। आज जरा रिक्षा यायला पण वेळ झाली, पोलीस मामा येऊन पण एकदा शेकून गेले। धुराला उभं राहू नको, त्याचा स्मेल येतो मांगाला। हा, ह्या साईडला उभं राहा। सगळी पोरं पण इकडे आहेत ना, हात चोळा लागलेत नशी, अशी थंडी लागायला लागली त्यांना पण। मी जाऊ का आतमध्ये? हां, मी जाऊ? लय वाजाले वाजाले, खरं आवाज येईना झालाय की। थंडीचे दिवस चालू झालेले आहे, त्याच्यामुळे थोडंसं रिक्षावाले मग आजच का वेळ झाला आणि पूर्ण पॅक करायला सांग रिक्षा। चलो, भारी तोंड करतेस, थंडी वाजते ना। जरा मोठा आहे पण पातळ नाही स्वेटर, हेच गारले गार। अगं त्याचं चेन वगैरे लाव जरा। नाही ते पण ते काय म्हणतात, ते शायनिंगसाठी पण पाहिजे। सगळंच कसं होईल, थंडी पण लागते। माझी रिक्षा आलेली आहे, भक्तीची रिक्षा आली आणि एका शेकोटीला किती जण येऊन गेलेत बघा। इकडे रिक्षा आली, भक्ती झाली, भक्तीच्या अगोदर ज्यांनी पेटवली होती ते होते, त्याच्याने ते मुलं झाली आणि आता हे कोणतरी आले, त्याच्यात परत कागद टाकतात आणि शेकोटीला बसतात। चलो, रिक्षा गेली, भक्ती गेली स्कूलला। चलो बाय बाय।